म्हणजे देवानी ही एक जी कृती केली आहे की इंडियन आर्मीचा जवान हे एक इट्स अ मास्टरपीस इन एव्हरी रिस्पेक्ट. इज सच अ सिम्पलटन अँड सो ओपन, सो ट्रान्सपरंट, अँड ही पुट्स ब्लाइंड फेथ इन हिज लिडरशिप. या सगळ्या सुविधा आहेत, तर त्या अनुषंगाने त्याचा तेवढाच जोश वाढतो. कारण त्या क्षणी तुला खरं सांगायचं झालं तर तो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नसतो. म्हणजे घरी बायका आहेत, मुलं आहेत, काही नाही. त्याला फक्त एकच त्याचा हेतू असतो की शत्रू माझ्यासमोर आहे आणि त्याला मला कसं नष्ट करायचं. बऱ्याच वेळा म्हणजे आमच्या चर्चेमध्ये असं येतं जवानांची जेव्हा मी इंटरॅक्शन करतो किंवा त्यांना जेव्हा असा आदेश दिला जातो की बाबा हे अमुक ठिकाण काबीज करायचं आहे, तर त्यांना प्रश्न असं असतो की जसं डॉक्टर साहब साथ में है ना. तर हा जो प्रश्न तो विचारतो तो त्याला एक भरोसा आहे. म्हणजे त्याची एक टू अ लार्ज एक्सटेंट आय वुड से की इट्स अ ब्लाइंड फेथ दॅट एनिथिंग विच हॅपन्स टू बी माय डॉक्टर और माय पॅरामेडिकल टीम विल सेव्ह मी. ॲब्सोल्युटली. तर सर या जर्नीबद्दल थोडं आम्हाला काहीतरी सांगा. खूपच इंटरेस्टिंग जर्नी असणार आहे. Taking my commission in 1982 from one of the best medical colleges in the world, I would say, Armed Forces Medical College. I got posted to Armored Regiment, Sindh Horse, 14 Horse. की ही 1838मध्ये ही रेजिमेंट उभी राहिली. म्हणजे अर्स्टवाईल युनायटेड इंडिया, अखंड भारत आणि जॅकोबाबाद ही जी जागा आहे पाकिस्तानमध्ये जी सध्या आहे ती तिथे ही रेजिमेंट उभी राहिली. त्याच्याबद्दल अजून एक फार इंटरेस्टिंग किस्सा आहे. जेव्हा विभाजन झालं भारताचं तेव्हा जसं तुला माहिती आहे की काही तुकड्या सैन्याच्या आपल्याकडे आल्या, काही पाकिस्तानकडे गेल्या. आणि तसंच आर्मर्ड कोअरबद्दलसुद्धा तेव्हा एक बहुतेक 7-8 रेजिमेंट्स तेव्हा असतील. ह्या तुकड्या त्यांचं विभाजन झालं. त्या काळी जेव्हा सिंधॉसचं एक क्लास कंपोजिशन म्हणजे जे आता ट्रूप्स असतात त्यांचं तुला माहिती आहे की आर्मीमध्ये वी हॅव जाट्स, सिख्स, मराठाज, मद्रासीज अँड सो ऑन सो फोर्थ. सो सिंधॉसमधले जे 3 स्क्वॉड्रन होते त्याच्यामध्ये 2 स्क्वॉड्रन्स ऑफ रांगड अँड 1 स्क्वॉड्रन ऑफ सिख. जेव्हा विभाजन झालं तर रांगड स्क्वॉड्रन्स वेंट टू पाकिस्तान. जसं इथे 14 हॉर्स आहे सिंध हॉर्स आपल्याकडे, तर त्यांच्याकडे प्रोविन्स हॉर्स आहे विच इज कॉल्ड एज 15 हॉर्स. तर हे ट्रूप्स तिथे गेले आणि त्यांच्याकडनं आपल्याकडे 2 सिख स्क्वॉड्रन्स आले. तर सुरुवातीला ॲट 1948 वॉट एव्हर इट इज, वी हॅड 3 सिख स्क्वॉड्रन्स इन सिंध हॉर्स. Thereafter, again there was the exchange, and then we got a Dogra squadron from I think Hudson's Horse, 4 horse, and आमची एक 6 squadron त्यांच्याकडे गेली. मिक्स कंपोजिशन. एकदा असंच आफ्टर सीइंग माय पेशंट्स इन द रेजिमेंट आय वॉज सिटिंग इन द ऑफिसर्स मेस. त्यांचं जुने जे आता 1838 म्हणजे यू कॅन इमॅजिन हाऊ लॉंग आणि हाऊ द आर्मी प्रिझर्व्स द डॉक्युमेंट्स. वन नेम कॉट माय अटेन्शन. दॅट नेम वॉज सेकंड लेफ्टनंट ज़िया-उल-हक. क्या बात आहे. ऑन बीइंग कमिशन इन टू 14 हॉर्स. अँड आय सेड ही माहिती मला सुद्धा नव्हती. आणि गंमत मग काय झाली की मी माझ्या कमांडंट जे होते आमचं त्यावेळेला कर्नल PPS झिलन त्यांना विचारलं. हे की येस डॉक. आणि तुला माहिती आहे का की प्रत्येक वर्षी ही म्हणजे आय एम टेलिंग यू अबाउट 1982-83 आम्ही त्यांना इन्व्हिटेशन देतो. आपली जो स्थापना दिवस आहे किंवा रेझिंग डे आहे की ॲज having been commissioned. Thereafter, of course, from Sindhos he went to Province Horse, 15 Horse. And every year he replies, thank you so much for your invitation, but due to exigencies of service, I am unable to attend. Even as the martial law dictator or the chief administrator of Pakistan when he was there. So these are the kind of, very interesting thing that we had. Indian Army Jawan, as you know, you also put in a fair amount of length of service. He is a fantastic human being. म्हणजे देवानी ही एक जी कृती केली आहे की इंडियन आर्मीचा जवान हे एक इट्स अ मास्टरपीस इन एव्हरी रिस्पेक्ट. इज सच अ सिम्पलटन, सो ओपन, सो ट्रान्सपरंट, अँड ही पुट्स ब्लाइंड फेथ इन हिज लिडरशिप. ऑफकोर्स ॲज ऑफिसर्स वी हॅव टू राईज टू द ओकेजन अँड इट्स अ व्हेरी ऑनरस रिस्पॉन्सिबिलिटी आय थिंक ऑन ऑल ऑफ अस. अँड देअर आफ्टर म्हणजे 3-4 वर्ष त्यांच्याबरोबर सर्व केल्यानंतर इन्सिडेंटली ड्युरिंग दॅट टाईम ऑल्सो द इंडियन आर्मी टूक पार्ट इन द लार्जेस्ट एव्हर एक्सरसाइज that the Indian Army has taken part, which is brass tacks. You know that we almost came to war with Pakistan. And after finishing, so that was a very enriching experience. Tachanantar then I reverted back to my own parent service, Army Medical Corps in Hisar. And then again, I got an excellent opportunity to serve in 𝐤𝐵, Bhutan, which was a foreign deputation. So that was a different perspective. I saw how in a foreign land, when you go, whether it's a small or large country, टुडे आता आपण युनायटेड नेशन्समध्ये वगैरे आपले कंटिंजंट जातात, पण इफेक्टिव्हली वी गो ॲज अँबॅसेडर्स ऑफ द नेशन आणि वी हॅव टू पुट द बेस्ट फूट फॉरवर्ड.
तिथे आमचा रोल बेसिकली ॲज हेल्थ गिवर्स होता इम्प्लॅटमध्ये. पण द टर्निंग पॉईंट इन माय लाईफ केम when I volunteered for special forces. I always have been an outdoor person, so just sitting in a room examining patients was not my cup of tea. So I volunteered for special forces, and that opportunity came in 1993. And for 4 years I served with the SF, and we operated extensively in J&K. And after I had to do my para basic, but then it became addictive. म्हणजे 5 जम्प्स झाल्यानंतर ते यू नो दॅट विंग सेरेमनी वगैरे झालं. माझं एन्थुझियाझम बहुतेक बघून विंगचा कलर महत्वाचा विंगचा कलरचे. सो माझं एन्थुझियाझम बघून माझे सिनियर्स जे होते ऑफिसर्स तिथे कमांडिंग ऑफिसर वगैरे होते त्यांनी पण मला एनकरेज केलं. सिन्स आय वॉज को लोकेटेड विथ द पॅराट्रूपर ट्रेनिंग स्कूल, सो एव्हरी डे 5 ते 10, 10 ते 25, 25 ते 50 आणि 50 ते 100 कधी झाले हे मला टुडे माय टॅली स्टँड्स ॲट अबाउट 212 पॅराट्रूपर्स. So which I think I am grateful to God and my parents and my friends and well-wishers and my family for without any mishap. As it is, no injuries at all, not even a sprain. It's quite safe. Paratrooping as such nowadays is quite safe, but nevertheless, thereafter, of course, towards the latter part of my service, I came to Army headquarters, was looking after procurement of medical equipment for all the 3 services, Army, Air Force and Navy. Again, I would say the feather in the cap was before I hung up my uniform, I got posted to my alma mater, that is the Armed Forces Medical College, which again I think very few lucky people get a chance to give back to the alma mater. And I superannuated in 2018. The wars are not only fought on the front lines. Absolutely. The role of rare echelons is extremely important. Absolutely. त्याच्यामध्ये आर्मी मेडिकल कोर खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. Absolutely. तर तुम्ही सर्व लोकांना आर्मी मेडिकल कोर विषयी आणि कारगिल वॉरमधला स्पेसिफिक रोल जर सांगू शकलात तर आम्हाला आवडेल. निरंजन, असं आहे की युद्ध म्हटलं की सैन्याचं मनोबल खूप उंच असायची गरज असते जर आपल्याला युद्ध जिंकायचं असेल तर. आणि मनोबल उंच ठेवण्यामध्ये जर एका जवानला किंवा सोल्जरला असं कळलं की जर मला काही झालं, देव ना करू, तर माझ्याकडे लक्ष देण्याकरता किंवा मला जी काही इजा झाली आहे त्याचं ट्रीटमेंट करण्याकरता डॉक्टरी सेवा, चिकित्सा सेवा या सगळ्या सुविधा आहेत, तर त्या अनुषंगाने त्याचा तेवढाच जोश वाढतो. कारण त्या क्षणी तुला खरं सांगायचं झालं तर तो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नसतो. म्हणजे घरी बायका आहेत, मुलं आहेत का नाही, त्याला फक्त एकच त्याचा हेतू असतो की शत्रू माझ्यासमोर आहे आणि त्याला मला कसं नष्ट करायचं. बऱ्याच वेळा जे आमच्या चर्चेमध्ये असं येतं, जवानांची जेव्हा मी इंटरॅक्शन करतो किंवा त्यांना जेव्हा असा आदेश दिला जातो की बाबा हे अमुक ठिकाण काबीज करायचं आहे, तर त्यांना प्रश्न असं असतो की जसं डॉक्टर साहेब साथ में है ना, तर हा जो प्रश्न तो विचारतो तो त्याला एक भरोसा आहे. म्हणजे त्याची एक टू अ लार्ज एक्सटेंट आय वुड से की इट्स अ ब्लाइंड फेथ दॅट एनिथिंग विच हॅपन्स टू बी माय डॉक्टर ऑर माय पॅरामेडिकल टीम विल सेव्ह मी. ॲब्सोल्युटली. आणि कारगिल युद्धाबद्दल जर आपण स्पेसिफिकली बोलायचं झालं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की साधारणपणे 1000 कॅज्युअल्टीज बॅटलफील्डमधनं सक्सेसफुली इव्हॅक्युएट केल्या गेल्या होत्या. आणि त्याच्यापैकी फक्त 14 अल्टिमेटली बिकेम फेटल. मीन्स यू कॅन इमॅजिन द काइंड ऑफ केअर अँड द ट्रीटमेंट, टाइमली इव्हॅक्युएशन विच वॉज डन. आणि दीज फिगर्स, हे जे आकडे आहेत ते आता इतिहासामध्ये नमूद झालेले आहेत. त्यामुळे सैन्यावरती ह्याचा काय परिणाम होतो, यू कॅन इमॅजिन की दे नाव नो दॅट कुछ भी हो जाए, इफ द मेडिकल सर्व्हिसेस आर देअर विथ अस, वी कॅन मेक, ॲज द PM सेड, की स्काय इज नॉट द लिमिट. सर, कुठल्याही सिच्युएशनमध्ये मेडिकल एड प्रोव्हाइड करणं हा तुमचा मेजर रोल आहे. जेव्हा आपण मेडिकल एडबद्दल बोलतो तेव्हा पुण्यासारख्या शहरामध्ये मेडिकल एड प्रोव्हाइड करणं आणि 18,000 फुटाला मेडिकल एड प्रोव्हाइड करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर. सो स्पेसिफिक टू कारगिल ऑपरेशन किंवा तशा प्रकारच्या कंडिशन्समध्ये मेडिकल एड प्रोव्हाइड करणं याच्यामध्ये काय चॅलेंजेस येतात याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगा. निरंजन, संबंध जे मेडिकल कव्हर, ज्याला आम्ही म्हणतो की कॉम्बॅट मेडिकल कव्हर हा जो शब्द वापरला जातो, त्याची जी रचना आहे ती ब्रीफली मी तुम्हाला सांगतो की जे आता बटालियन्स ॲक्च्युली युद्धामध्ये कमिट किंवा म्हणतात ना की एंगेजिंग द एनिमी, तिथे जो काही स्मॉल आर्म्स फायर म्हणा, LMG, रायफल, मोटर, जे काही फायरिंग असतात, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की द फर्स्ट मेडिकल एड इज जस्ट बेअरली अवेलेबल 600 meters बिहाइंड दॅट, what we call as a regimental aid post, जिथे एक डॉक्टर आणि विथ हिज टीम ऑफ पॅरामेडिकल पर्सनल आहे. आणि पण जेव्हा युद्ध सुरू होतं, वेन द ॲक्च्युअल द फायरिंग स्टार्ट्स, सो मोमेंट अ सोल्जर इज हिट, असं नाही की
ताबडतोब जाऊन तो जसं बाकी ठिकाणी आपलं होतं जसं तू म्हणतास की पुण्यामध्ये इमर्जन्सी झाली तर ताबडतोब ॲम्ब्युलन्स वगैरे जाते आणि पेशंटला घेऊन जाते, तसं ऑब्व्हियसली ते शक्य नाही आहे. आणि त्याला मग सिच्युएशन बघून किंवा त्याच्या कमांडिंग ऑफिसर्सच्या डायरेक्शन खालती जेव्हा थोडाफार बॅटलमध्ये लढ येतो किंवा फायरिंग थोडी कमी झाली किंवा त्यांच्या बटालियन्सचे काही जवान त्यांना कव्हरिंग फायर देतात, अशा परिस्थितीत किंवा जर दिवसा युद्ध सुरू आहेत तेव्हा ही हॅज टू वेट टिल नाईट फॉल्स अँड देर इज डार्कनेस वेर ही कॅन इव्हॅक्युएट द कॅज्युअलिटीज. त्याच्याकरता प्रत्येक बटालियन्समध्ये प्रत्येक युनिटमध्ये एक स्ट्रेचर स्क्वॉड असतो आणि हा एक साधारणपणे 16 ते 20 जणांचा स्क्वॉड असतो आणि ही चौघे जे स्ट्रेचर बेरर्स असतात ते पटपट जाऊन, म्हणजे इट इज लाईक टू पुट इट लाईटर नोट, इट्स लाईक ए क्रिकेटर scoring runs in a say T20 match, but at the tremendous risk to the life of the stretcher bearer. आणि हे अशा प्रकारे कॅज्युअलिटीज मागे आणतात. तिथे मग ते रेजिमेंटल एड पोस्ट आहे, तिथे तो रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर असतो आणि ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम त्याच्याकडे एवढा वेळ नसतो की पेशंटला आपण होल्ड करू आणि ऑब्झर्व करू ऑर डू एनी मायनर सर्जरी. तर त्याचा तिथे फक्त एक मेन रूल असा असतो की तो प्रायोरिटाईज करतो कॅज्युअलिटीजना. आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला P1, P2, P3. प्रायोरिटी 1 इज ऑलमोस्ट लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन, P2 वेअर देर इज इंजुरी टू लिम आणि P3 इज अ वॉकिंग वुंडेड, म्हणजे जो जखमी झाला आहे पण तो आपण स्वतः चालू शकतो. सो द P1 कॅज्युअलिटीज, P2, P3 आर मूव्ह बॅक इमिजिएटली बिकॉज दे कॅन वॉक देमसेल्व्स. P1 and P2 casualties, the only essence at that point of time is to try to stop the bleeding as much as possible. Make them reach the rear echelon. हां, आणि देन इव्हॅक्युएट देम टू द रेअर echelon, टू द फील्ड हॉस्पिटल्स. हा जो कॉन्सेप्ट आहे, आता तुम्ही जसं म्हटलात की पुण्यामध्ये किंवा बाकी शहरांमध्ये ऑर एनी अदर प्लेस देर इज अ स्टॅटिक हॉस्पिटल, पण युद्धामध्ये आपल्याला ती वैद्यकीय सहायता पुढे घेऊन जायची असते. सो इट हॅज टू बी मोबाईल. सो इट इज कॉल्ड एज अ फील्ड हॉस्पिटल. अगोदर त्यांना फील्ड ॲम्ब्युलन्स म्हणायचे. टिल फ्यू इयर्स बॅक द nomenclature has been changed to field hospital. आणि field hospitals मध्ये there is a proper, you will be surprised to know, operation theatre, there is a x-ray machine, there is a laboratory, there are wards, there is a full-fledged surgical team where they can carry out any minor or to certain extent a major surgery where fractures can be treated, any major bleeding which is there in the chest or other places, abdomen मध्ये वगैरे, that they can stop. पण परत त्यांच्याकडे सुद्धा एवढा वेळ नाही आहे की दे कॅन कीप द पेशंट फॉर 2 days or 3 days. सो मॅक्झिमम 24 hours to 48 hours. आणि देन दे हॅव टू पुश द पेशंट बॅक टू आवर बेस हॉस्पिटल्स अँड जनरल हॉस्पिटल्स विच आर से अबाउट 60-70 kilometers behind the actual fighting line, where the patient can be held, observed, kept in the ICU and proper. पण गंमत अशी असते की आता हा जो कॉन्सेप्ट आहे फील्ड हॉस्पिटल, बॅटल सिनॅरिओ, यू हॅव ऑल्सो बीन इन द आर्मी, इट्स अ व्हेरी डायनॅमिक सिच्युएशन. Today the fighting may be happening at a particular place, then the focus shifts to some other place. So the field hospitals also have to move as per the directions of the senior officers, the formation commanders. Where the second thing is, though there is a rough template की आपण जेव्हा अटॅकमध्ये जातो तेव्हा आपल्याला एवढे कॅज्युअलिटीज होऊ शकतात, किंवा आपण जेव्हा डिफेन्समध्ये बसलो आहे तेव्हा एवढ्या कॅज्युअलिटीज होऊ शकतात. माउंटन्समध्ये ते गणित परत हे होतं, म्हणजे इट गोज अप 3 times दॅन इन द प्लेन्स. बरेच लोकांना हे पण माहिती नसेल की आर्मी ऑपरेशन्समध्ये कॅज्युअलिटी रेट्स पण डिफाईंड आहेत वेगवेगळ्या टेरेन्समध्ये, आणि सगळी मेडिकल एचलॉनपर्यंतची कॅल्क्युलेशन्स त्या ॲझम्पशनवर होतात. करेक्ट. हां, म्हणजे तो एक खराच म्हणजे विषय की आय एम शुअर इवन आवर सिव्हिलियन काउंटर पार्ट्स, लिव्ह अलोन द ॲव्हरेज सिव्हिलियन पर्सनल, इवन आवर सिव्हिलियन डॉक्टर्स परहाप्स मे नॉट बी अवेअर, बट देर इज अ टेम्पलेट ऑन विच. कारण शेवटी काय आहे की कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा करता, आणि वॉर इज अ व्हेरी बिग थिंग, सो लॉट ऑफ प्लॅनिंग गोज इन टू इट. अँड अनलेस द रिझल्ट्स आर ॲज गुड ॲज द प्लॅनिंग, दो दे से द फर्स्ट कॅज्युअलिटी इन वॉर इज द प्लॅन, but the first bullet is fired, the first casualty is the plan. Entire plan but changes. nevertheless one has to plan, आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला ते रिसोर्सेस तुम्हाला हे केटर करायला लागतात. इतके ॲम्ब्युलन्सेस, इतके स्टाफ, इतके सर्जिकल टीम्स, ब्लड, मेडिसिन्स, ऑक्सिजन, एव्हरीथिंग इज इंटरलिंक्ड टू दॅट सॉर्ट ऑफ अ थिंग. सर, कारगिल वॉरमधल्या सगळ्या टॅक्टिकल ऑपरेशन्स आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्सच्या वॉर हिरोजबद्दल लोकांना भरपूर माहिती आहे. हो, पण आर्मी मेडिकल कोरचे पण काही वॉर हिरोज आहेत ज्यांना गॅलेंट्री अवॉर्ड्स मिळाली, त्यांच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. So as you know, Niranjan, the Kargil war was fought on basically in 2 main sectors. One was Dras sector and other was Batalik sector. And when you speak of war heroes from the Army Medical Corps,
तीन म्हणजे प्रिडॉमिनेटली ॲज फार ॲज मेडिकल ऑफिसर्स आर कन्सर्न, ॲज आय सेड अर्लियर की प्रत्येक बटालियनच्या बरोबर एक रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर्स. तीन नावं माझ्या लक्षात मला आठवतात. वन वॉज देन कॅप्टन अढाव हू वॉज विथ 13 जॅग्रेफ, वन वॉज मेजर शर्मा आणि कॅप्टन विजय कुमार. So these were the medical officers with the respective battalions which were deployed there. And all of them, along with the entire team of paramedicals, did a fantastic job in saving, because tithe, as you know, it was uphill, literally. I mean, uphill task, because we were below and they were on top. So large number of casualties we suffered. But timely evacuation, prompt and in many circumstances, बऱ्याच वेळा म्हणजे स्वतःच्या जीवाला धोका पत्करून त्यांनी पुढे जाऊन कॅज्युअलिटीज इव्हॅक्युएट केल्या. आणि ह्याचा सगळा परिणाम म्हणजे वेन यू सी द फिगर्स अल्टिमेटली वेन द वॉर फिनिश्ड, आउट ऑफ टोटल 1000 casualties suffered by us, other than of course we had 527 odd fatal casualties we had, but besides that 1000 casualties which were incurred and which were evacuated, out of that only 14 died. You see, one can just by seeing these figures imagine as to how much of would have swelled to the double. Exactly. Almost. Had the medical aid not been given in time आणि जर वेळेवरती उपचार झाले नसते किंवा वेळेवरती त्यांना इव्हॅक्युएट केलं नसतं तर बिकॉज ऑफ व्हेरियस कंडिशन म्हणजे ब्लड लॉस म्हणा किंवा इन्फेक्शन म्हणा ह्याच्यामुळे अजून आपली बरीच क्षती झाली असती ॲज फार ॲज मॅन पॉवर वॉज कन्सर्न. आणि दुसरं म्हणजे या तिघांना द गव्हर्मेंट व्हेरी अँड द आर्म फोर्सेस व्हेरी अप्रोप्रिएटली awarded them Sena Medal Gallantry. आता इथे अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की इन मोस्ट सर्कमस्टान्सेस रादर as we know the army is divided into arms and the services, so the medical corps, the ASC, the ordnance, they all come in, EME, they all form part of services. So most of the time the awards that we get are distinguished, for distinguished service. Very rarely you will find a doctor who gets an award for bravery, gallantry. All these have been given Sena Medal for gallantry in face of the enemy, which is very commendable. आणि स्पेसिफिकली टू टॉक अबाउट मेजर बी शर्मा, त्यांना 150 कॅज्युअलिटी सेव्हिंग्स अट्रिब्यूट केल्या जातात एका डॉक्टर. म्हणजे तो 550चा नंबर स्ट्रेट अवे तिथे 675 होऊ शकला असता. आणि इट हॅड अ इम्पॅक्ट ऑन 150 families, not only the numbers. Exactly, it is not just one life saved. Absolutely. In fact, further to that, in many of our operations, just to highlight the role of the doctors, though we are talking today specifically about Kargil war, IPKF was again a very famous this thing, and incidentally in that, a classmate of mine who was a para commando himself, he jumped with the 10 para teams in that football field operations, and he again was awarded with Sena Medal Gallantry. So I would say the doctors, like everybody else, are there right in the thick of the battle.